नमस्कार, नागरिकशास्त्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील मृत्यूचा सापळा ठरत असलेला नवले ब्रिज जो आहे, त्या नवले ब्रिज या ठिकाणी इस्केप रनवेची मागणी निवेदनाद्वारे अक्षय इंगळे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे. इस्केप रनवे ही संकल्पना परदेशामध्ये असते आणि त्याच प्रकारची संकल्पना या भागामध्ये राबवण्यात यावी, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. हा जो नवले ब्रिजचा जो परिसर आहे तो तीव्र उताराचा परिसर आहे आणि या ठिकाणी वारंवार मोठ्या वाहनांची, म्हणजे जसं डंपर असतील, हायवा असेल किंवा ट्रक असतील, या मोठे जे वाहनं आहेत यांचा ब्रेक फेल होता आणि ब्रेक फेल झाल्यानंतर त्या वाहनांची इतर वाहनांना धडक बसते आणि त्या वाहनांमध्ये असलेले जे नागरिक आहेत ते अनेकदा मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यासाठी ही इस्केपची जी संकल्पना आहे ती या भागामध्ये राबवण्यात यावी, म्हणजे जेणेकरून जी काही धडक दुसऱ्या वाहनांना बसून ज्या नागरिकांचे बळी जाणार आहेत ते जाणार नाहीत आणि त्या इस्केप रनवेमध्ये जे ट्रक आहे की ज्यांचा ब्रेक फेल झाला आहे ती त्या इस्केप रनवेमध्ये जातील, अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. या अगोदर देखील इथे इलेव्हेटेड ब्रिज व्हावा अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आली होती. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद पुण्यनगरीच्या ज्या काही महापौर आहेत मंजुषा नागपुरे यांच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या 2 दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत अशा प्रकारची बैठक आपण घेणार आहोत आणि या प्रकारचा रनवे या भागामध्ये कशा पद्धतीने करता येईल याबाबत त्या मीटिंग घेऊन त्यामध्ये फायनल डिसिजन होणार आहे. आणि या भागातील या इस्केप रनवेमुळे या भागातील अपघात थांबतील का, जे काही नागरिकांचे बळी जाणार आहेत ते थांबतील का, या भागातील अपघात थांबतील का, आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.